खासदार उदयनराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला झाली सुरुवात. 2315 मतदान केंद्रातून 18,86,774 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा पवित्र हक्क बजावून आपलं अमूल्य मतदान ईव्हीएम मध्ये बंद केलंय. खासदार उदयनराजे भोसले यांचा 7 नंबर हा लकी असून योगायोगाने 7 तारखेलाच मतदान असल्यानं त्यांनी 7 तारखेला 7:07 आपलं बहुमूल्य मतदान करून इतरांनीही मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन यावेळेला बोलताना केलंय. साताऱ्यात आज 3ऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली. 2315 मतदान केंद्राच्या माध्यमातून 18,86,714 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागू नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना मतदान केंद्रावर केल्यात, तर कोणताही अनुचित प्रकल्प घडू नये यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनानं सर्वच मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलाय. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी भयमुक्त मतदान करून आपला लोकशाहीचा अमूल्य हक्क बजावावा असं देखील या वेळेला सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन मतदारांना करण्यात आले. सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर भरवण्याच्या अगोदर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचं चित्र सध्या साताऱ्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे साताऱ्यात यंदा किती टक्के मतदान होणार हे चित्र संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. सध्या तरी साताऱ्यात शांततेत आणि मोठ्या उत्साहामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.